घ्या ओबीसी समाजाचा घोषणा देऊन करा ना सर. सर घोषणा देऊन हे करा. खरं तर हे धरणे आंदोलन आहे. आम्ही इथं GR फाडलेला आहे गव्हर्नमेंटचा. मुळात ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा GR होता आहे आणि या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या या आरक्षणामध्ये जर अशा बेकायदा GRद्वारे जर इथं डॉमिनंट कास्ट असणारे मराठा कम्युनिटी कुणबी सर्टिफिकेटद्वारे जर या आरक्षणात येणार असतील तर ज्या हेतून या ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण दिलेलं होतं त्या संविधानिक हेतूचा कुठंतरी इथं बळी गेलेला आहे आणि तो शासनानं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. त्यासाठी आम्ही ओबीसीच्या या आरक्षणाच्या विरोधी GRचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. दादा, तुम्ही ज्या मुद्द्यांच्या आधारे हा GR बेकायदेशीर आहे असं म्हणताय, मग ते मुद्दे पाटलांना सुद्धा माहित नसतील का बरं? त्यांनी ते सगळ्यांना माहिती आहेत, पण GR निघाला ना. गव्हर्नमेंट रिझोल्युशनला मिनिंग आहे ना. गव्हर्नमेंट रिझोल्युशन आजपर्यंत बोगस कन्बी सर्टिफिकेट काढले जातच होते, पण आता ह्या GRद्वारे त्याचा सुळसुळाट होऊन जाईल एकदम. आणि एका ॲफिडेव्हिटद्वारे गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील लोकांना जर मी ॲफिडेव्हिट दिल्यानं जर सर्टिफिकेट मिळणार असेल, उरलं काय? अख्खी गावच्या गावच सर्टिफिकेट काढतील. त्यामुळं ज्या हेतून इथल्या ओबीसींना आरक्षण दिलंय, ज्यांचं सोशल बॅकवर्डनेस आहे म्हणून त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलंय, त्या माणसांचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. कारण हे गावगाड्यातले हे ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये कुठंच टिकणार नाही म्हणून तर त्यांना रिझर्वेशन दिलंय ना. आणि मुळात यांना पण त्यामध्ये सोडल्यानंतर आरक्षणाचा मूळ हेतू संपलेला असेल आणि ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. मौन आंदोलन करताय, तुमची पुढची भूमिका काय असणार? हे बघा, एक न्यायालयीन लढाई आहे, दुसरी रस्त्यावरची लढाई आहे. रस्त्यावरची लढाई ज्या गव्हर्नमेंटला, ज्या पुढाऱ्यांना, ज्या आमदार खासदारांना, ज्या निवडणुका जिंकणाऱ्या पक्षांना जर त्यांची ती झुंडीची भाषा कळत असेल तर ती भाषा ओबीसींना सुद्धा या महाराष्ट्रातल्या करावी लागेल. रस्त्यावर उतरावं लागेल, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं उभी करावी लागतील. जरांगेने 1 दिवसाची परवानगी असताना ते एवढा दिवस मुंबईमध्ये थांबले, त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जाते असं वाटतंय? नाही, जरांगेंना काय केलंय, काय नाही केलं, कसा GR आहे, काय GR आहे, यापेक्षा गव्हर्नमेंटनं जो GR काढलाय तो बेकायदा काढलाय. कुठल्याही आयोगाच्या शिफारशी शिवाय एका उपसमितीनं काही केलं आणि लगेच त्यांना आरक्षण दिलं, हे मुळात चुकीचं आहे. तुम्ही आता सरकारकडे काय मागणी करता? सरकारकडे काय मागणार नाही. आम्ही हा पहिल्यांदा GR चॅलेंज करू आणि सरकारला जी झुंडीची भाषा कळती त्या झुंडीच्या भाषेसाठी ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न करू. पण दादा, तटकरे सकाळी म्हणाले, शंभूराज देसाई देखील म्हणाले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का नाही लावत आहे त्या सगळ्या संदर्भात. कसा म्हटले यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. कोण तटकरे असतील किंवा कोण देसाई असतील, इथं सरळ सरळ या GR मधल्या प्रस्तावनेची शेवटची ओळ तुम्हाला वाचून दाखवतो की ही ओळच बेकायदा आहे. या ओळीवरतीच ऑब्जेक्शन होऊ शकतं. आणि मुळात आमची ज्यावेळी मंडळी कोर्टामध्ये जातील, ज्या GRचा हेतू शासनानं काय सांगितलंय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. तुम्हाला दिला कोणी अधिकार मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये टाकण्याचा? आणि ते सर्टिफिकेट भेटत नाही, ते पुरावे सापडत नाही म्हणून ॲफिडेव्हिट करण्याचा तुम्ही अधिकार त्या व्यक्तीला दिलाय. म्हणजे तुम्ही बेकायदा वागताय. कुठल्या आयोगानं अशी शिफारस दिली? कुठल्या कॅबिनेट समोर हा विषय चर्चेला आला? कुठल्या हाऊसमध्ये यावर चर्चा झाली? मुळात हे सर्व बेकायदा चालू आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्या गोष्टी चालू आहेत. म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलनाला बसलो. कायदेशीर लढाई बरोबरच रस्त्यावर उतरणार आहात? रस्त्यावरची लढाई ओबीसी लढेल आणि ओबीसीच्या तरुणांना आता कळून चुकलंय. तुमच्या पिढ्यानपिढ्यांनी इथल्या आमदार खासदारांनी ज्यांनी जरांगेला मोठा केला, जरांगेला रसद पुरवली, जरांगेच्या आंदोलनाला मुंबईमध्ये जाऊन उपस्थिती दाखवून पाठिंबा दिला, त्या लोकांच्या मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या किती आहे? तुम्हाला ज्या ओबीसीनी मतदान करून निवडून दिलं त्यांच्या मताचे असे पांग फेडणार असाल, संविधान विरोधी त्यांचे हक्क अधिकार हिरावून घेणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवली जाईल, हे आम्ही जबाबदारीने सांगू शकतो. काल महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जो GR काढलेला आहे, ओबीसी SC ST VJNTच्या दाखले देण्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करणारा, मुळात हेडिंग हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीवरून कुणबी दाखले द्यायचं, पण
आतमध्ये जर पाहिलं तर खरा काव्यबाजपणा आपल्याला दिसून येतो. जे दाखले क्लास 1 ऑफिसर तहसीलदार आधी देत होते, अहवाल देत होते, ते आता डायल्यूट करून ग्राम विकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्याकडे यांना हे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं आधीच ओबीसीचं जे काय जहाज आहे ते खिळखिळं केलंय त्या कुणबी दाखल्यांनी, आणि आता आहे तो शेवटचा त्याचा तो डोबळा पाडायचं काम या राज्य सरकारच्या या JR माध्यमातून होणार आहे. त्याच्यानंतर हाईट आपण जे म्हणतो की ज्या उमेदवाराला कुणबी दाखला पाहिजे पण त्याच्याकडं कुठल्याही महसूलचे पुरावे नाहीत, त्यांनी सांगायचं की त्याच्या नातेसंबंधातला एखादा कोण किंवा त्याच्या कुळातला एखादा कोण ज्याच्याकडे कुणबी दाखला आहे, आणि असं ऍफिडेव्हिट त्या नातेवाईकांनी द्यायचं की हा माझ्या नातेसंबंधातला आहे, हा माझ्या कुळातला आहे. हे दोन शब्द सगळे सोयरे आणि गणगोतच्या कायद्यातले काढून शब्द छल करून ह्या कालच्या शासन निर्णयामध्ये टाकलेले आहेत. आणि मराठा समाजाची धूळफेक केली का नाही ते आम्हाला माहित नाही, पण ओबीसीचा केसानं गळा कापलाय या राज्य सरकारने. भाऊ, तुम्ही ओबीसी नेते जे सरकारमधले आहेत किंवा जरी निवडून आलेले असतील त्यांच्याशी कोणी चर्चा केली आहे का? कारण की बघायला गेलं तर फक्त छगन भुजबळच आहे जे कोणी येऊन बोलत नाही. तेच दुर्दैव आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातनं मी यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला ओबीसींची मतं नकोत का? तुम्हाला पक्षांनी जे काय आता खुर्च्या दिल्यात, तुम्हाला पक्षांनी कॅबिनेटमध्ये स्थान दिलंय, तुम्हाला पक्षांनी आमदारकीची तिकीटं दिली, लोकसभेची तिकीटं दिली, ती काय तुम्ही खूप मोठे नेते आहात म्हणून नाही, तर तुम्ही कुठल्या तरी समाजाचे प्रतिनिधी आहात म्हणून ते तुमच्यावर उपकार केलेले आहेत. पण तुम्ही जर असं मुख गिळून गप्प बसताय, तुमची एवढी काय मजबुरी आहे, तुमच्यावर एवढा मोठा एवढा कसला तुमच्यावर दबाव आहे की तुम्ही बोलायलाच तयार नाही. तुम्ही साधी जी आपण जे काय म्हणतो एकदम तुल्यबळ भूमिका पण तुम्ही घ्यायला तयार नाही. तुम्ही आम्हाला सांगा की हा शासन निर्णय हा ओबीसीच्या फायद्याचा आहे का नुकसानीचा आहे? यांनी ओबीसीचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे? बर, हा निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नव्हतं? जे कॅबिनेट मिनिस्टर आहे तर कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आला होता का नव्हता? कॅबिनेटमध्ये ह्या शासन निर्णयाला मंजुरी दिली का नाही? अहो बोला ना, अशी दात खिळे बसल्यागत काय बसलाय? आपण चर्चा केली का किंवा नाही, आम्ही आव्हान केलंय त्यांना, आम्ही त्यांना आव्हान केलंय. त्याला प्रतिसाद भेटलाय का? त्याला प्रतिसाद नक्कीच भेटणार, आणि जर नाही दिला तर आता ओबीसी तुमच्या दारामध्ये येऊन बसतील तिथं. जसं मराठा समाजाने गाड्यामध्ये आमदार खासदारांच्या घराला वेढे घातले, तसे आता तुमच्या वेळ आलेली आहे. आता हे आमदार खासदार जे कोण बोलत नाही, उघड भूमिका घेत नाही, त्यांच्या घराला वेढे नक्कीच ओबीसी घालतील. कारण की आता ही शेवटची लढाई आहे, करो या मरो आहे. तुम्ही भूमिका मांडावीच तुम्हाला लागणार, आणि नाही मांडली तर नक्कीच तुम्हाला आम्ही तिथं तुमच्या इथं जिथं असताल तिथं येऊन जाब विचारू. आज आम्ही या सरकारच्या विरोधात मौन आंदोलन केलेलं आहे. बघा, गेली कित्येक वर्ष झालं आमचे नामदार छगन भुजबळ साहेब या ओबीसीच्या विषयामध्ये लढत आहेत, ते एकटेच लढत आहेत. या सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत ना ओबीसी समाजाचे, परत इतर समाजाचे आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाहीये का? अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आज आमच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे आणि ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपवलेलं आहे. आणि या सरकारवर आमचा आरोप आहे की त्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. यांचा डीएनए हा ओबीसी आहे म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे. मग या डीएनए वर अन्याय करणार का? आणि स्पष्टपणे त्यांनी खोटं बोलून ओबीसीना फसवलेलं आहे. तुम्ही म्हणतात की छगन भुजबळ लढले, पण यावेळेस त्यांनी प्रत्यक्षात येऊन भूमिका मांडली नाही, मग त्यांनी ते टाळलं. परवा आमची मीटिंग झालेली आहे मुंबईमध्ये. एकमेव असे नेतृत्व आहे जे वारंवार भूमिका मांडतात, आणि आज साहेबांनी नेहमी भूमिका घेतली नाही. आणि मुंबई चलोचा नारा आम्ही लवकरच देत आहोत. आणि आता ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने, प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला एक आंदोलन करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत. ओबीसी नेते प्रत्यक्षात येऊन भूमिका मांडत नाहीयेत त्यामध्ये. ओबीसी नेते प्रत्यक्षात येऊन भूमिका मांडत नाही त्यांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनाही आता परत त्यांना पदं हवी आहेत, आणि ओबीसीच्या मतावरच त्यांना आता ही सगळी आमदारकी खासदारकी भेटलेली आहे त्यांना. पण त्यांना ही भूमिका घ्यायची नसेल तर ओबीसी समाज पण त्यांच्या पाठीशी राहायचं की नाही हा विचार करेल, कारण बघतायत समाज सुद्धा त्यांना बघतोय. हा जो GR आला आहे त्याच्यामुळे महिला आरक्षणावर काय?
हा जी आर आलाय तो सर्वसामान्य ओबीसींचा घात करणार आहे, भटके मुक्तांचा घात करणार आहे, दलित समाज, आदिवासी या सगळ्या भोळ्या भाबड्या समाज गरिबांवर अन्याय करणारा जी आर आहे. मग याच्यात महिला सुद्धा आहेतच ना, याच्यात लाडक्या बहिणी सुद्धा आहेतच. म्हणून सरकारने या लाडक्या बहिणींचा विचार केला नाही का? ओबीसीच्या लाडक्या बहिणीला तुम्ही त्रास द्यायचं ठरवलंय का? त्यांना शिक्षण, त्यांचे अधिकार, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचं ग्रामपंचायत सदस्य मधलं नेतृत्व हे सगळं जर संपवायचं असेल, त्यामुळे तर हा निर्णय सरकारने घेतलेला आहे.